नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. थेट 9.90 लाख रुपयांपर्यंत अनुदान. जाणून घ्या केंद्र सरकारची नवीन योजना. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने एक मोठी खुशखबर आता दिलेली आहे. थेट 9.90 लाख रुपये म्हणजेच 10 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान हे आता शेतकरी बांधवांना मिळणार आहे. नेमकं हे अनुदान कशासाठी मिळणार आहे आणि हे अनुदान कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, नेमके कुठले शेतकरी या अनुदानासाठी पात्र असणार आहेत आणि या अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला कुठली कुठली कागदपत्र आवश्यक असणार आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनो, बघूया नेमकी ही योजना काय आहे. बघा, केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया योजनेत मोठा बदल केला आहे. यानुसार आता वैयक्तिक तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रक्रिया युनिट, तेलघाना आणि गोदाम उभारणीसाठी थेट अनुदान मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपलं केंद्र सरकार जे आहे, आपल्या केंद्र सरकारनं राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया योजनेमध्ये मोठा बदल केलेला आहे आणि यानुसार आता वैयक्तिक तेलबिया उत्पादक शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना प्रक्रिया करण्यासाठी युनिट, तेलघाना आणि गोदाम उभारणीसाठी थेट 10 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान हे आता मिळणार आहे शेतकरी बांधवांनो. पुढे बघा, तेलबिया पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया या योजनेअंतर्गत आता केवळ संस्था नव्हे तर वैयक्तिक शेतकरी थेट आर्थिक मदतीसाठी पात्र ठरणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या केंद्र सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे. याच्या अगोदर ज्या संस्था होत्या या संस्थालाच फक्त अनुदान मिळत होतं, परंतु आता या संस्थाला अनुदान तर मिळणारच आहे, परंतु जे शेतकरी आहेत या शेतकरी बांधवांना सुद्धा वैयक्तिक अनुदान हे मिळणार आहे. 10 लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक अनुदान मिळणार आहे. यामध्ये जे शेतकरी तेलबिया पिकांचं उत्पादन घेतात त्या तेलबिया पिकांचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तेल घाणा टाकण्यासाठी किंवा गोदाम उभारण्यासाठी किंवा युनिट बसवण्यासाठी त्यांना हे 10 लाख रुपये अनुदान हे आता मिळणार आहे शेतकरी बांधवांनो. पुढे बघा, या योजनेतून तेलबिया प्रक्रिया युनिट, तेलघाना प्लांट आणि गोदाम उभारणीसाठी प्रकल्प खर्चाच्या 33% किंवा कमाल 9.90 लाख रुपयांपर्यंत अनुदान हे दिलं जाणार आहे. मित्रांनो, 9,90,000 रुपयांपर्यंतचं अनुदान म्हणजे लगभग तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान तेल घाणा टाकण्यासाठी किंवा तेल बिया प्रक्रिया युनिट टाकण्यासाठी आणि गोदाम उभारणीसाठी हे मिळणार आहे शेतकरी बांधवांनो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. यापूर्वी काढणी पश्चात पायाभूत सुविधांचा लाभ फक्त सरकारी संस्था किंवा कंपन्यांनाच मिळत होता, मात्र आता सरकारने धोरणात बदल करत थेट शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मी आताच तुम्हाला सांगितलं की यापूर्वी काढणी पश्चात पायाभूत सुविधा ज्या आहेत या सुविधांचा लाभ फक्त सहकारी संस्था किंवा कंपन्यांनाच मिळत होता, मात्र आता शेतकऱ्यांना या धोरणाच्या आणि ह्या बदलामुळे शेतकऱ्यांना डायरेक्ट याचा फायदा होणार आहे आणि त्यांना वैयक्तिक अनुदान हे मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा, ही योजना आता सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं की तुम्हाला वैयक्तिक अनुदान हे या योजनेअंतर्गत मिळणार आहे 10 लाख रुपयांपर्यंत. ते पुढे बघा, जे शेतकरी तेलबिया पिकांचे उत्पादन घेतात किंवा तेलबियांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छितात अशा शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ घेता येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जे आपले शेतकरी बांधव जे आहेत, आपले जे शेतकरी बांधव तेलबिया पिकांचं उत्पादन घेतात किंवा तेलबिया पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छित आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ घेता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला 9.90 लाख रुपये हे तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान हे मिळणार आहे शेतकरी बांधवांनो. त्यामध्ये तुम्ही तेलबिया पिकांवर प्रक्रिया करून उद्योग सुरू करू शकता किंवा तेलबिया पिकांचं जर तुम्ही उत्पादन घेत असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता शेतकरी बांधवांनो. त्यानंतर पुढे बघा, देशांतर्गत तेलबिया उत्पादन वाढवणे आणि खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपलं देशांतर्गत तेलबिया उत्पादन वाढवणं आणि खाद्यतेल आयात करतो, जे आपण बाहेर देशांकडून जे खाद्यतेल आयात करतो या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे म्हणजेच हे बाहेरचं तेल कमी आपल्या देशामध्ये यावं आणि आपल्या देशात स्वतःच जास्त तेल निर्माण होऊन त्याचाच वापर आपल्या भारत देशाने करावा, हे या योजनेमागचं महत्वाचं उद्दिष्ट असणार आहे. म्हणूनच तर आपल्या शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान हे मिळणार आहे शेतकरी बांधवांनो. पुढे बघा, केंद्र सरकारकडून तेलबिया प्रक्रिया युनिट, त्यानंतर लहान व मध्यम तेल प्रक्रिया प्लांट, त्यानंतर तेलघाना केंद्र, त्यानंतर गोदाम व साठवण सुविधा, त्यानंतर काढणी पश्चात उपयोगी उपकरणे यासाठी प्रकल्प खर्चाच्या 33% किंवा जास्तीत जास्त 9.90 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या केंद्र सरकारकडून यामध्ये तुम्हाला कुठल्या कामासाठी हे अनुदान मिळणार आहे. बघा, तुम्ही जर तेलबिया प्रक्रिया युनिट जर टाकणार असाल तर तेलबिया प्रक्रिया युनिटसाठी तुम्हाला हे अनुदान असणार आहे. त्यानंतर तुमचं लहान व मध्यम तेल प्रक्रिया प्लांट जर असेल, तुम्ही जर लहान व मध्यम तेल प्रक्रिया प्लांट जर टाकणार असाल यासाठी तुम्हाला 9.90 लाख रुपये अनुदान हे मिळणार आहे.
तुमचं तेलघाणा केंद्र असेल, तुम्ही जर तेलघाणा केंद्र टाकणार असेल शेतकरी बांधवांनो, तर तुम्हाला 9.90 लाख अनुदान हे मिळणार आहे. त्यानंतर गोदाम व साठवण सुविधा यासाठी सुद्धा तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. पुढे बघा, काढणी पश्चात उपयोगी उपकरणे. तुम्ही जर काढणी पश्चात उपयोगी उपकरणे जर घेतली तर त्या उपकरणावर सुद्धा तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. आणि हे अनुदान कसं मिळवायचं, अर्ज कुठं करायचा, याची पुढे माहिती मी तुम्हाला देतो. बघा, अर्जदार हा वैयक्तिक शेतकरी असावा. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज करू शकताय, अर्ज करू इच्छित आहात, तर तुम्ही वैयक्तिक शेतकरी असावा, म्हणजे तुमच्या नावावर सातबारा असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, तेलबिया पिकांचे उत्पादन किंवा प्रक्रिया उपक्रम करण्याचा उद्देश असावा. बघा, तुमचा जो उद्देश आहे, हे योजना घेण्या पाठीमागचा जो उद्देश आहे तुमचा, तेलबिया पिकांचं उत्पादन घेणे किंवा त्यावर प्रक्रिया उपक्रम राबवणे, हा याच्या पाठीमागचा उद्देश असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, प्रकल्पासाठी आवश्यक स्वतःची जमीन किंवा वैध भाडे करार असणे गरजेचे आहे. मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर प्रकल्प उभा करायचा आहे, तुम्हाला तेलघाणा टाकायचा आहे किंवा युनिट बसवायचा आहे, तर यासाठी तुम्हाला आवश्यक ती स्वतःची जमीन ही असणं आवश्यक असणार आहे किंवा तुम्ही भाडे करार केलेला असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे बघा, शासनाने ठरवलेले तांत्रिक व आर्थिक निकष पूर्ण करणे आवश्यक. बघा, शासनाने जे ठरवलेले तांत्रिक व आर्थिक निकष आहेत, हे तुम्ही पूर्ण करणे आवश्यक असणार आहे बांधवांनो. पुढे बघा, तुम्हाला कागदपत्रे काय काय लागणार आहेत. येथे तुमचं ओळखपत्र, ओळखपत्रामध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुमचं जमिनीचं कागदपत्र, मी तुम्हाला 7/12 किंवा 7/12 व 8चा उतारा. बघा, 7/12-8 उतारा. त्यानंतर बँक खाते तपशील, तुमचं बँक पासबुक इथे लागणार आहे बांधवांनो. त्यानंतर शेतकरी ओळख क्रमांक, तुमचा शेतकरी ओळख क्रमांक सुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल, जो तुम्हाला प्रकल्प टाकायचा आहे, ज्या प्रकल्पाची तुम्ही सुरुवात करणार आहे, त्या प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर स्थानिक प्राधिकरणाची मंजुरी, म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत असो, नगरपंचायत असो, नगरपालिका असो, यामधले स्थानिक प्राधिकरण जे असतं, या स्थानिक प्राधिकरणाची तुम्हाला मंजुरीचं एक लेटर हे इथं लागणार आहे बांधवांनो. त्यानंतर बघा, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावा. सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होते. बघा शेतकरी बांधवांनो, ह्या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल, मी तुम्हाला आता सांगितलं की तुमच्याकडे कागदपत्र असणं आवश्यक आहे आणि ही कागदपत्र घेऊन तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जायचं आहे आणि तिथं महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी ही तुम्हाला करायची आहे. आणि तुम्हाला जी आवश्यक कागदपत्र आहेत, ही सर्व आवश्यक कागदपत्र तिथं अपलोड करायची आहेत. ही कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर तुमची अर्ज प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे शेतकरी बांधवांनो. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला या योजनेविषयी 9.90 लाख अनुदानाविषयी हे नेमकं कोणाला मिळेल आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील किंवा यामध्ये कुठली कुठली कागदपत्रे आवश्यक असणार आहेत, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.